So, today I want to share about these 40 days we are meditating about our lives. 40 दिवस हे उपवासाचे आम्ही आमच्या जीवनाबद्दल मनन करतात. And today I want to train you in deliverance ministry. आज मी तुम्हाला बंधनमुक्त करण्याची जी सेवा आहे त्याचे प्रशिक्षण देणार. So most of us come across some demonic experiences. Most of us come across some demonic experiences. आमच्यातील अनेक जण आहेत ते सैतानाच्या बंधनातून मुक्त होऊन इथे पण आले. बरोबर? No, आम्ही सर्व भूतांच्या बरोबर कधी कधी आमचं भेट होत असते. अनुभव होत असते तसं. We see some dreams. कधी कधी आम्ही अशी काही दुष्ट स्वप्न बघतो, दुष्ट आत्म्याची स्वप्न बघतो. Or sometimes you go somewhere and when you come and people feel something. आणि कधी कधी आम्ही कुठे अशा ठिकाणी भेट देऊन येतो आणि तिथून आल्यानंतर आपल्याला खूप अस्वस्थ वाटत लागतं बघा. असं देखील होतं ना? So last couple of months ago, Brother Avinash went to one house. काही महिन्यांपूर्वी अविनाश कोणाच्या तरी घरी गेला होता. After the marriage, they called me to stay and they stayed. अविनाश बोलून नाही. अविनाश गेला. अविनाश कुठेतरी दुसरीकडे गेला होता त्याच्या लग्नानंतर. Avinash and his wife, they both of them went to their relatives out there. ओके, त्यांच्या ते पती पत्नी ना त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या कुठेतरी नातेवाईकांच्या घरी गेले होते. And the cot was put in the, I think, in the kitchen, and they both were sleeping. Husband and Avinash and his wife, they were sleeping in the kitchen. आणि त्यांच्या किचन मध्ये ना त्या पाहुण्यांच्या घरी त्यांच्या किचन मध्ये एक दोघे जण झोपले होते. And by 3:30, Brother Avinash got up. 3:30 वाजता दरम्यान अविनाशला थोडी जाग आली. He saw a hand under the cot. आणि त्याला कॉटच्या खाली कुठला हात दिसला. And that hand started moving. आणि तो हात असा हालचाल करत होता, फिरत होता. And that hand was telling like this. आणि तो ये इकडे ये इकडे. And that hand was, I think, a woman's hand. कदाचित तो स्त्रीचा हात असा असं वाटत होता. Because bangles and then mehndi, lot of things were there. आणि त्या हातामध्ये ना काही बांगड्या होत्या आणि मेहंदी लावली होती. So brother got so disturbed and he got up at 4 o'clock. आणि तो 4 वाजता उठून बसला, ताळ करून की त्याला खूप अस्वस्थ वाटलं ते बघून. And he told his wife that I will go for a walk. मग तो म्हणाला की त्याच्या पत्नीला मी जरा वॉक करून येतो बाहेर. He went to another village to walk. He went such a long distance. चालत दुसऱ्या खेडेगाव गेला होता. तो एवढा लांब होता वॉक चालू होता. It was so horrible experience for him. हा खूप अतिशय भयंकर असा अनुभव होता. And sometimes we also might have come across such things. आमच्या प्रत्येकावर कधी ना कधी अशा घटना घडल्या असतील. I have gone through such things many times in my life. मी मात्र गेलोय अशा घटनांमधून. But by God's grace, they cannot harm us. पण मी देवाचे आभार मानतो त्यांनी मला कोणती इजा पोहोचवली नाही. If you believe in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास करता, no demonic power will touch you. कोणतीही दुष्ट आत्म्याची शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. Amen. Amen. Hallelujah. So don't be afraid of full moon or new moon. अर्धा चंद्र, पूर्ण चंद्र याची अमावस्या पौर्णिमा वगैरे असते ना, त्याचा तुम्ही काही भीती बाळगू नका. Yeah, no, don't be afraid of any time. कोणता वेळ मी कुठं इथं असायला नको होतो, तिथं असायला पाहिजे होतो, असं काही विचार करून घाबरायचं नाही. Time in the sense we say Rahu Kal, those things. Don't be राईट afraid. राईट. Yeah. अर्धा चंद्र. Don't be afraid of such things. अशा गोष्टींची भीती बाळगायची नाही. Yeah, because we believe in Jesus. कारण आम्ही येशूवर विश्वास करतो. And Jesus will protect us always. आणि ख्रिस्त आमचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. Amen. Amen. Hallelujah. But sometimes even Christians were seen possessed of demons. कितीतरी वेळा मी पाहिले माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ती लोकांना दुष्ट आत्मे लागलेले आहेत. How it happens? हे कसं काय घडू शकतं? How we Christians are becoming possessed. आणि ख्रिस्ती लोक कसे काय दुष्ट आत्म्याने म्हणजे झगडत असतील? That's one question we are going to answer today. याचे उत्तर आपण पाहूया. And number 2,
I am going to share if time is there how to cast out the demons. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा दुसऱ्या कुठला व्यक्ती या गोष्टींशी संघर्ष करत असेल तर त्याला कसं मुक्त करायचं, भूत कसं काढायचं. आपल्या स्वतःमधलं आपल्यामध्ये कधी कधी दुष्ट आत्म्याचा प्रादुर्भाव होतो, तो कशाने होतो आणि दुसऱ्यांमधलंही दुष्ट आत्मा आपण कसा काढू शकतो या दोन गोष्टी. Yeah. So today this is a very important subject. महत्वाचा विषय आहे. If you learn, जर शिकला ना the demons will be scared of you. तर ते दुष्ट आत्मे तुम्हाला घाबरतील. Wherever you go, they will be scared. जिथे कुठे तुम्ही जाल त्यांना तुमची भीती वाटेल. Yesterday, I and my wife went to Brother Avinash relative's house. काल मी अविनाशच्या त्या नातेवाईकांच्या घरी गेलो होतो, माझी पत्नी समोर. And his auntie used to see 3 people in that house, in the kitchen. त्याच्या मावशीनं त्याच्या आंटीनी 3 लोकांना तिच्या घरामध्ये असं बघितलेलं आहे. They always come from the road. They walk and they come. आणि रस्त्यावरून त्यांच्या घरात ते येत असं त्यांनी पाहिलं त्या लोकांना, दुष्ट आत्म्यांना. They are not human beings, they are demons. ते दुष्ट आत्मे, ते लोक नाही. Yeah. And night they will come and they trouble her. रात्रीच्या वेळेला येऊन ना त्या घरातल्या लोकांना त्यांनी त्रास दिला आहे हे त्यांनी अनुभवलं. Only that auntie. आणि त्या आंटीनी फक्त ते अनुभवलेलं आहे. And every day she was troubled because she was troubled by those demons. आणि प्रत्येक दिवशी त्याच्या दुष्ट आत्म्याचा त्रास होतो. And last week she took some pills to die because she was so scared of those demons. एवढी घाबरली होती की कुठल्या तरी गोळ्या त्यांनी घेतल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये आत्महत्या करायच्या विचाराने. And by God's grace she is saved, she is okay now. पण आता ती व्यवस्थित आहे, मुक्त आहे. So yesterday we went to pray for her. काल मी प्रार्थना करायला गेलो होतो त्यांच्या घरी. God delivered her from demons. त्या दुष्ट आत्म्यापासून त्या स्त्रीला काल सुटका मिळाली. Yesterday she had some demons in her body. Jesus removed them. काल ख्रिस्ताने अजून एक चमत्कार केला, तिच्या शरीरामध्ये असणारे दुष्ट आत्मे देखील काढण्यात आम्ही यशस्वी ठरलो. And she said that she will go back to her house. आणि ती म्हणाली की मी पुन्हा माझ्या घरी जाईन. I have a desire to go to sleep in that kitchen. माझी खूप इच्छा आहे किचन मध्ये झोपायची. Because when God gave me that grace, it is better that we have to use it. जर परमेश्वराने आम्हाला कृपा दिली आहे ना तर त्या कृपेचा उपयोग करायला मला आवडेल. Yeah. When my parents we all became Christians. जेव्हा आमचे तारण झाले, आम्ही येशूला ओळखू लागलो तेव्हा My sister was possessed with 5 Hindu gods. माझ्या सख्या मुलीला 5 हिंदू देवतांचे जे दुष्ट आत्मे त्यांनी झगडलं होतं, झपाटलं होतं. And she was delivered. ती मुक्त झाली, ती स्वतंत्र आहे. And we all believed in Jesus. आणि आम्ही ख्रिस्ताकडे वळलो त्या घटनेच्या नंतर. And my sister when she looks at me, जेव्हा माझी बहीण माझ्याकडे बघायची, she used to tell me like this. ती मला अशी म्हणायची, Dada, I see a light on your body. ती म्हणायची की तुझ्या शरीराच्या वर मला प्रकाशाचे एक वलय दिसतंय. And as you walk, that light is coming with you. जिथे जिथे तू जातोस ना तुझ्या मागे तो प्रकाश तुला फॉलो करतो किंवा ती सावलीसारखा तुझ्या बरोबर असतो अशी म्हणे. And I see 3 dark people standing far. आणि 3 असे खूप कृष्णवर्णीय असे काळे लोक लांब उभा असं मी बघतो. So she used to see 3 demons far and light upon me. आणि 3 demons afar and light upon me. आणि त्यांच्या बाजूला तू असतोस उभा आणि तुझ्यावर मात्र मी तो प्रकाश पाहतो अशी माझी बहीण म्हणायची. 3 आत्माला ती लांब असताना ती बघत होती आणि माझ्यावरती प्रकाश बघत होती. So see, that is God's grace. I never prayed that God, I want to remove demons, give me that anointing. I never prayed. मी अशी कधी प्रार्थना नाही केली की प्रभू तू मला दुष्ट आत्म्यांना पळवून लावणारी कृपा दे. It is His grace. He gave me. ही त्याची कृपा आहे, त्याने मला ते दिलेलं आहे. And once I went to a village, एका खेडेगावात मी गेलो. one girl was possessed. एक मुलगी भूतग्रस्त होती. And the demon was speaking through her. आणि तो दुष्ट आत्मा तिच्या द्वारे आमच्याशी बोलत होता. The demon was telling me, तो म्हणाला तुला, when you come to this village, I am scared, I am troubled. तो म्हणाला की जेव्हा मी तुला या खेडेगावात आलेलं पाहिलं मला खूप भीती वाटली तुझी. That is God's grace upon me. ही प्रभूची कृपा आहे माझ्यावर की माझ्या भोवती दुष्ट आत्म्यांना प्रकाशाचे वलय दिसते. भूते घाबरणे, भूते घाबरतात. हे सर्व
हे हा. कृपा आहे, हे दान आहे. So this can happen with you, all of us. ही गोष्ट आम्हा प्रत्येकावरून झाली असेल आता. So today I want to share with you these two things. तुम्हाला समजलं की दोन गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे, शिकवणार आहे. Yeah, we are repenting for sins for all these 40 days. 40 दिवस तर आमच्या पश्चातापाच्या प्रार्थना सुरू आहे. Yeah, 40 days whatever we committed all through the lives, we are repenting, we are confessing. आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी या सर्वांसाठी कुटुंबाबरोबर आम्ही पश्चाताप करतो ना हे 40 दिवस. Yeah, and so today we will go one more step ahead. अजून एक पायरी थोडी पुढे जाऊया आज. How we can maintain our daily Christian life. दररोज आमचे ख्रिस्ती जीवन आम्ही कसे चांगले बनवू शकतो. See, when we commit sin, जेव्हा आमच्या हातून पाप घडते then Satan will have legal right upon us. त्यावेळेला सैतानाला आमच्या जीवनावर कायदेशीर हक्क मिळतो. Yes, because you committed sin, demons are all over. बघा, दुष्ट आत्मे सर्वत्र आहेत. Everywhere demons are there. सर्वत्र आहेत ते. You see or you don't see, they are working, they are walking. तुम्हाला दिसोत किंवा न दिसोत त्यांचं काम चालूच असतंय दिवसभर. They are watching you. आणि ते मात्र तुम्हाला पाहतात. Yeah, when you commit sin, जेव्हा तुमच्या हातून पाप घडलं, immediately those demons will pass a message to Satan. लगेच एक मेसेज ते सैतानाला पाठवतात त्यांच्या मुख्य प्रतिनिधीला की या व्यक्तीने पाप केलाय. And they say that there is a man called Prabhakar, he committed sin. आणि ते प्रभाकर नावाचा मनुष्य आहे त्याने पाप केलं बघ. And Satan immediately will go to heaven. आणि लगेच सैतान स्वर्गाकडे जातो. And he will say, see, he committed sin. I have right now to trouble him. आणि ते देवाला म्हणतात की तुझ्या निर्मितीनं या व्यक्तीने पाप केलाय आणि आता माझा अधिकार आहे की मी त्याला माझ्या गळ्यात घ्यावं, माझ्या कंट्रोलवर घ्यावं. It says, give me permission. मला अनुमती दे, परवानगी दे म्हणतो. Listen, this is very important for all of you. समजून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकासाठी. Yeah. God is very active in your life. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर खूप जास्त प्रमाणात कार्यक्षम आहे. God wants to protect your life. देवाला तुमचे जीवन सुरक्षित करायचं आहे. But when you and I commit sin, जेव्हा तुम्ही आणि मी पाप करू, we are in danger zone. आम्ही एका धोक्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. Yes, we should. That is why. Okay, when Satan will go and demand our soul from God. बघा, देवाकडे जाऊन आमच्या प्राणाची मागणी सैतान करतो की याने पाप केलंय, याचा प्राण मला पाहिजे. Yes, give me authority. I will do something to him. मला परवानगी दे जेणेकरून मी जाऊन त्याचा जीव घेईन. No. किंवा प्राणाची मागणी का मी त्याला त्रास देतो. आम्ही जर त्रास देतो. ओके. So demons want to create some problems in our lives. Demons We create some problem when we commit sin. जेव्हा मी पाप करतो त्यावेळेला सैतान आमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण करतो. Yes. So then what to do? मग काय करायचं? What kinds of sins we commit? कोणत्या प्रकारचे पाप आम्ही केलं आहे? Even fear is also a sin. घाबरणं हे पाप आहे. भीती पण पाप आहे. आम्ही बाकी गोष्टी केला माफी मागतो. भिलं तरी माफी मागितलं. We don't ask forgiveness. आम्ही कधी भीती वाटली म्हणून पश्चाताप करत नाही. Fear is a very common sin that we commit. बघा, भीती हे खूप सामान्य असं पाप आहे सगळ्यांमध्ये. When you fear, it is as if you are saying, God, I don't trust you. बघा, याचा अर्थ काय की प्रभू मी तुझ्यावर विश्वास करत नाही म्हणून मला भीती वाटते. Unbelief is a sin. कारण अविश्वास हे सर्वात मोठे पाप आहे. And when you fear, even at that time also, demons are waiting. जेव्हा तुम्ही घाबरता, तुम्ही अविश्वास दाखवता आणि सैतान याची वाटच पाहत असतो. Sometimes you may be going by bike or bus somewhere. कुठेतरी तुम्ही गाडीवरून जात असता. It may be dark आणि अंधार असेल समजा and you are scared. आणि तुम्हाला भीती वाटते. That is sin. हे पाप आहे. In your house, if suddenly during night time the current goes off, घरात अचानक लाईट गेली, then if you are scared, लगेच जर तुम्हाला भीती वाटली, that is sin. हे पाप आहे. You should be careful. Don't commit that sin. काळजीपूर्वक राहा, हे पाप करू नका. Most of the Christians will become prey to demons because of fear. बरेच लोक सैतानाच्या सापळ्यात सापडतात कारण ते घाबरतात.
भीती इतक्या सोप्या गोष्टी आहेत ख्रिश्चन लोकांच्या जीवनामध्ये दुष्ट आत्मा प्रवेश करू शकतात. बिकॉज वी डोंट कमिट बिग बिग सिन्स. मोठ्या मोठ्या गोष्टींची पातका मी नाही करत. पाप करत नाही मी, हा. पण भीती सगळ्यांना. वी ऑल आर स्केर्ड बिकॉज ऑफ दॅट डिमॉन्स विल कम इन आवर लाईफ. बघा, जेव्हा मला भीती वाटली सैतान लगेच ते हजर होतो. Some people are scared to go in the cemetery. काही लोकांना कब्रस्तानमध्ये जायला भीती वाटते. If they go there, जर ते गेले तिथं, they are scared. They go like this only. They are very much scared, as if the dead bodies will come and eat them. अशा घाबरत घाबरत अशा मधून मला असं वाटतं मला कब्रातून कोणतरी येऊन धरायचं पाय. See, if we are scared in that way, you should repent there. या गोष्टींसाठी देखील पश्चाताप केला पाहिजे. Fear is very dangerous. भीती धोकादायक आहे. Some people are scared of financial problems. काही लोक आर्थिक समस्यांचे तणाव घेऊन ना भीतात, घाबरतात. Yeah, always money, no money. Arey, money is not there. Now what will happen? You are scared. आणि मग पैसा माझ्याकडे तर नाही आहे, माझं भविष्य कसं असेल याची भीती वाटते. That is also sin. हे देखील पाप आहे. You need to repent. तुम्हाला याच्यासाठी पश्चाताप करावा लागेल. You know why we go through financial problems? का आम्ही आर्थिक समस्यातून जातो माहिती तुम्हाला? Because we are scared. कारण आम्ही घाबरतो म्हणून. You may be praying, तुम्ही प्रार्थना करत असाल, but you are scared. पण तुम्ही घाबरला या. What will happen in this month? या महिन्यात काय होणार? This month also I think we will be in problem. मला वाटतंय की या महिन्यात कदाचित मला समस्यांना तोंड द्यावं लागेल. Because of this fear, या भीतीमुळे demons will hold money that should come to you. तुमच्याकडे येणारा पैसा हे दुष्टात्मे रोखून टाकतात. Yes. रोखतात. Or they will not give you any job. ते तुम्हाला कोणतेही काम मिळू देत नाही. They will make your works a failure. तुमच्या कामाला ते पूर्णपणे निष्फळ करतात. That's why we should not be scared of anything. म्हणून आम्हाला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज अजिबात नाही. If there is a little pain in the chest, जराशी छातीत कळ मारली, finish. आता माझं संपलं, काय होणार आहे माझं? You are scared. तुम्ही घाबरला. That is also sin. हेही पाप आहे. मी घाबरतो. We should not be scared. आपल्याला घाबरलं नसलं पाहिजे. We should repent. आम्हाला पश्चाताप करायचा. So when you commit any sin, the first thing you should do is confess it. बघा, जेव्हा तुम्हाला समजते माझ्याकडून पाप झालाय, लगेच कबूल करा, पश्चाताप करा. Yeah. Confess करायचं. लगेच कबूल करा. तिथलं तिथं कबूल करायचं. Amen. Hallelujah. Bible says in 1 John 1:9. Read it. पहिले योहान 1:9 मध्ये काय सांगितलं बघा. 1 John 1:9. जर आपण आपली पापे पत्री घेतली तर तो विश्वसनीय. If we confess, जर आम्ही आमची पापे पत्री घेतली किंवा जर कबूल केली तर so he is faithful and righteous. हा? He is faithful and righteous. पुढे की तो विश्वसनीय व न्यायी देव आहे. And he will cleanse us from all unrighteousness. म्हणून आपल्या सर्व पापांची तो आम्हाला क्षमा करेल. Hallelujah. Amen. Hallelujah. Amen. When you confess, जेव्हा तुम्ही कबूल करता, Lord, forgive me that I am scared. मला क्षमा कर, मला भीती वाटली. Lord, forgive me, I told lies. मी खोटं बोललो, मला क्षमा कर. God, you forgive me, I gave a wrong hope, a false hope to the people. देवा, मी लोकांना खोटी आशा दिली, म्हणून मला क्षमा कर. You forgive me. मला क्षमा कर. Whatever sin it is, confess and ask God to forgive you. कोणतेही पाप असो, कबूल करा, पश्चाताप करा, सोडून द्या. And Satan is there now before God. आता सैतान परमेश्वरासमोर उभा आहे तुमच्या पापांसाठी. Look at me. Here I committed sin. इथे मी पाप केलं, इथं मी पाप केलं. Immediately demon told Satan. लगेच त्या दुष्टात्म्याने त्याच्या सैतानाला सांगितलं. Satan went to heaven. सैतान स्वर्गाकडे गेला And he is demanding there. आणि तो आता मागणी कशाची करतोय. But here I confess. पण इथे लगेच मी पश्चाताप केला. Lord, forgive me. तेव्हा मला क्षमा कर. Then in heaven, मग स्वर्गात काय होतं. God says, देव त्याला उत्तर देतो, he repented. त्याने क्षमाही मागितली. Get out from here. आता ते निघून जा. Hallelujah. Hallelujah. Satan will say, काय येशू तुमच्यावरती मेला, मरायचं नव्हतं बघा. That's the
That's the thing why Jesus died on the cross. म्हणूनच त्याला येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला. That Satan will not have power on us. कारण सैतानाची आमच्यावर कोणत्या प्रकारची सत्ता नसावी. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. So he will come back. आणि तो पुन्हा येतो. But पण I committed sin again. मी पुन्हा पाप केलं. I committed again. मी पुन्हा करतच गेलो. Because we committed again and again, मी नेहमी ते करत असल्यामुळे then तेव्हा Satan will have authority over us. मग सैतानाला आमच्यावर एक अधिकार मिळायला चालू होतो. Yes. When he gets authority, जेव्हा त्याला अधिकार मिळतो then तेव्हा he will start controlling you. त्यावेळेला तो तुमचे जीवन नियंत्रण करू लागतो. I want to take one example of one sin. एका पापाचे उदाहरण मी घेऊ इच्छितो. एक पाप आहे. For example, lust of eyes. डोळ्यांची वासना याबद्दल मी घेतो. हे पाप मी उदाहरणासाठी घेतो. See, we are going on the bike or somewhere we are outside. समजा गाडीवरून आपण कुठं बाहेर जात आहे. We see a beautiful woman or a girl, एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री आपण पाहिली or a man or boy, young boy. किंवा एखादा तरुण पुरुष आपण पाहिला. We see there, आम्ही त्यांच्याकडे पाहतो and we will be busy in our work. आणि मग बघून लगेच आपण पुढे जाऊ. But पण because she is very beautiful, ती खूप सुंदर होती किंवा तो खूप सुंदर होता. what happens? काय झालं? Second time again we see that. एकदा बघून झालं पण दुसऱ्याला परत बघतो. Then मग काय होतं? demons are watching at you. सैतान हे पाहत असतो. बघायला लागला तिच्याकडे. बघ अजून जरा बघ, मी करतो तर. तुझं हे वीकनेस आहे ना, सारखं सुंदर मुली तुमच्या समोर येण्यासारख्या करणार. मोबाईल घेतलं तर पण तेच येणार. यू नेव्हर थिंकिंग, मग तुम्हाला असं वाटतं व्हॉट इज दिस? हे काय होतं माझ्यावर? Wherever I go, कुठे पण मी जातो my eyes are going on the wrong person. आणि सतत चुकीच्या व्यक्तीवर माझे डोळे का थांबतात? So then Satan will take authority. मग तो नियंत्रण करण्यासाठी अधिकार घेण्यास सज्ज होतो. तुम्हाला मध्ये विचार करतो, तुम्ही बघायचं नाही तरी सुद्धा सैतान काय करतो, आतून तुम्हाला ताकद देतो बघायला, तुम्ही बघणारच नाही. Because he has no authority over you. कारण त्याला तुमच्यावर अधिकार मिळाला. आता आपण बघूया. See, many of us want to come out of sin, अनेक लोकांना पापामधून मुक्त व्हायचं आहे, but they can't come पण त्यांच्या शक्तीने त्यांना होईना झालं. because demons have taken now control. कारण आता तो अधिकार सैतानाच्या हातात दिला गेला. Yeah. Read Romans chapter 6 verse 16. रोम 6 अध्याय 16 वचन वाचूया. This is at least 3 hours of teaching. 3 तासाचं कमीत कमी हे प्रशिक्षण आहे. तसं आज्ञापालन करता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे तुम्ही गुलाम आहात, त्याचा परिणाम मरण आहे. Read one more time. ज्याची आज्ञा तुम्ही पालन करता, तुम्ही त्याचे गुलाम आहात. गुलाम आहे. Hallelujah. Hallelujah. See, you are a slave to whom you obey. बघा, तुम्ही ज्याचे आज्ञापालन करता, तुम्ही त्याचे गुलाम बनता. Amen. Hallelujah. If you are committing sin, you became slave to them. बघा, जेव्हा तुम्ही आज्ञापालन करता तेव्हा तुम्ही त्याचे गुलाम होता. So now Satan has authority over you. आणि आता सैतानाला तुमच्यावर अधिकार मिळाला. Then sin will become a habit. आणि आता पाप करण्याची सवय लागली. सवयच लागली. Some people are very angry people. काही लोकांना खूप जास्त राग येतो. Very easily they get anger. अगदी सहजपणे ते असे चिडतात. त्याला खूप राग येतो. So demons are watching you. सैतान हे पाहत असतो. सारखं राग येते. So slowly he will take control. पुन्हा तो तुमच्यावर अधिकार घेण्यास येतात. And anger will become a habit for you. आता राग करण्याची सवय लागली आपल्याला. You say, God, I don't want to be angry.
आणि तुम्ही म्हणता देवा मला नाही हे पाप करायचं किंवा राग करायचं नाहीये मला. But now demon have taken control over your authority over you. पण आता सैतानाने तुमच्यावर नियंत्रण घेतलं आहे. You cannot overcome now. तुम्ही त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही. You repent. तुम्ही पश्चाताप करता. मी परत रागवणार नाही आणि परत 10 मिनिटात परत राग येते. So this because now demons started controlling. कारण सैतानाने तुमचा ताबा घेतलाय. So after taking authority, म्हणून त्याने अधिकार घेतलाय म्हणून the demon will enter in your body. तो तुमच्या शरीरामध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. प्रवेश करणार. प्रवेश करणार. See in John chapter 13 verse number 2. योहान याचा John 13:2. 13 अध्याय दुसरे वचन. Yeah. Read it. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियो याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. So here Satan put thought of betraying Jesus in the mind of Judah. बघा येशूला धरून द्यावं ही गोष्ट सैतानाने यहुदा इस्करियोच्या मनात घालून टाकली होती. हे विचार from where Judah got this idea? येशूला आपण धरून देऊया ही आयडिया यहुदा कुठून मिळाली. आवाज येते का? पाठीमध्ये आवाज येतोय. सगळ्यांना ओके. तुम्ही शांत बसले मला त्रास व्हायला लागला. मला ओरडू असं वाटायला लागलं. Hello. So now Satan put that thought. हा विचार आता यहुदाच्या मनात सैतानाने घातला आहे. Then what Judah did? आता यहुदा काय केलं? Read verse number 27. 27 वचन And after the so Satan entered into him. बघा आणि खास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. Who was Judah? कोण होता यहुदा? येशूचा शिष्य. शिष्य. He was with Jesus. बघा तो कुणाबरोबर होता? येशू बरोबर होता. Even though he was with Jesus, demon entered in him. येशू बरोबर असूनही सैतान जर त्याच्यामध्ये शिरू शकतो. Who allowed him? कुणी त्याला परवानगी दिली? Because Judah took thoughts from Satan. बघा सैतानाने यहुदाने सैतानाकडून ती आयडिया घेतली. Yes, you want to pray, तुम्हाला प्रार्थना करायची आहे. but demon will come and tell you to don't pray. You spend time with mobile. आणि तो येऊन तुम्हाला म्हणेल की काय प्रार्थना करायची म्हणून मोबाईल मध्ये बघत बस. Yeah, then what happens? मग काय होतं? We don't pray. आम्ही प्रार्थना करत नाही. We take mobile and we enjoy. आम्ही मोबाईल घेतो की त्याचा आनंद घेतो. Demons are watching them again. आणि तो म्हणतो त्याची पूर्ण लक्ष आपल्या कृतीवर असते सैतानाचे. Demons are watching now. तर की सैतानाचे पूर्ण लक्ष तुमच्यावर असते. You have to pray, but you are playing with the mobile. तुम्हाला प्रार्थना करायची आहे पण तुम्ही मोबाईल घेतला आहे. So next time, मग पुढच्या वेळी when you have to go to prayer, तुम्हाला प्रार्थनेला जायचं आहे. then he will put a thought. Why you are going to prayer? Take mobile, enjoy, watch TV. कशाला चाललायस? कोणीतरी म्हणजे तू मोबाईल घे, टीव्ही बघ, काहीतरी करत असेल. Satan won't allow us to go to church. आणि तो आम्हाला मंडळी चर्चला देखील जायला परवानगी देत नाही. If you go to church, you feel bored. You feel no, I don't want to go. You feel it तुम्हाला कंटाळा येऊ लागेल कारण तुम्हाला त्याची सवय लागली आहे. because Satan is putting that thought. आणि हा जो विचार तुमच्या मनामध्ये त्याने घातला आहे. You have to reject that thought. तुम्हाला तो विचार धिक्कारावा लागेल. You should say, in Jesus' name, I reject you. येशूच्या नावात मी अशा विचारांना नाकारतो असे म्हणा. You have to pray at home, but you are spending time with the mobile. तुम्ही घरी बसलाय, तुमचा मोबाईलवर खूप चांगला वेळ चालू आहे. You should repent. तुम्हाला त्याबद्दल पश्चाताप केला पाहिजे. You should reject the demons. तुम्हाला त्या सैतानाच्या आयडियाजना नाकारलं पाहिजे. Yes. Otherwise, demons will enter in your body. नाहीतर तो तुमच्या शरीरामध्ये येऊन बसेल. Yes. We saw that one in the Bible now. हे जर मी एकदा बघितलं ना पवित्र शास्त्रामध्ये. So when sin becomes a habit, evil spirit will enter you. पाप करण्याची सवय लागली की दुष्ट आत्मे शरीरामध्ये येऊन बसतात. So sin, habit of sin will allow evil spirit, and there are other two things: generational sins and self curse.
will also allow evil spirit into your life. बघा पहिल्यांदा मी पाप करत होतो, पाप करण्याची नंतर सवय लागत गेली, दुष्ट आत्मे मस्ती करू लागले आणि त्याच्यानंतर मग पिढ्यानपिढ्या चालणारा एक शाप, पिढ्यानपिढ्या चालणारे पाप आम्ही करू लागतो आणि एक शाप ओढून घेतो. सेल्फ कर्स ओढून. दुष्ट आत्मा आत येण्यासाठी 3 कारण. हा 3 reasons. One is habitual sin. बघा 3 पद्धती त्याला 3 कारण. 3 कारण सैतान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करण्याचे. समजा लागलं? समजलं ना? 3 कारणामुळे दुष्ट आत्मा आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. यस ओके. Number 1, habitual sins. सवय लागलेलं पाप. Number 2, generational sins. जे आम्ही पिढ्यानपिढ्या करत असलेलं पाप. Your father, mother committed some sin. तुमच्या वडिलांनी आई वडिलांनी जे पिढ्यानपिढ्या पाप केलं ते तुमच्यामध्ये येतं. Or your grandparents committed sin. तुमच्या आजोबांनी मागच्या पिढ्यांनी केलं पाप. They will allow some demons in your life now. आणि त्यांनी तुमच्या शरीरामध्ये शैतान शिरावा यासाठी मदत केली त्या पापांनी. And the number 3, third reason is self curse. आणि एक स्वतःवर शाप. स्वतःवर शाप ओढून घेतल्यामुळे ही सैतान आपल्या शरीरामध्ये येते. You know, this is very common. हे थोडं जास्त सामान्य आहे. We curse our own self. आम्ही देखील स्वतःला शाप देऊन टाकतो. Now how say? We say we curse like this. माझं काही चांगलं होणार नाही. That is a curse. बघा हा एक शाप आहे, माझं काही चांगलं होणार नाही. When if you say that, जर तुम्ही असं म्हणता that curse will follow you. तो शाप तुमचा पाठलाग करतो. If you say any time, Sorry? if you say it any time, वारंवार असं म्हटल्याने नाही तुम्ही काहीतरी असं म्हटलं असेल तर माफी मागा. त्याच्याबद्दल तुम्ही माफी मागा. नेव्हर से दॅट माझं चांगलं होणार नाही, मी फेल होणार किंवा मला तसं. सी when we are going, we always do this one. हे जे सेल्फ कर्ज आहे ना, स्वतःला शाप ओढून घेणं, ते जरा सारखंच होतं आपल्याला. मी खरं सांगतो, मी हे केलं नाही तर माझं काहीतरी होऊ दे की युअर कर्सिंग युअर ओन सेल्फ. हा. तुम्ही स्वतःला असं शाप देता. असं द्यायचं नाही. एखादी कोणतीची परिस्थितीमध्ये आम्ही घाबरतो आणि ते बोलून टाकतो आपल्याकडून. If you are, let us think if you are going by bike, तुम्ही समजा गाडीवरून चाललाय कुठतरी, a thought comes in your mind, डोक्यात एक विचार आला, ऍक्सिडेंट होणार आहे, आता ऍक्सिडेंट होणार, पाय मोडणार आहे. पाय मोडणार. So you took that thought, तुम्ही तो विचार प्रवेश करू दिला, didn't do anything. काहीच झालं नाही आम्ही सुद्धा. Demons are watching you. बघा सैतान हे ऐकतात, पाहतात. पाहता. मनातलं मनात असेल तर सैतानाला कळत नाही. Satan cannot understand what we think. आम्ही काय विचार करतो हे सैतानाला कळत नाही. Only God will understand. फक्त ते प्रभूला कळतं, देवाला कळतं. But when that thought comes, पण जेव्हा विचार आला, what we say? मग आपण काय करतो? We speak. आम्ही त्याला शब्दांचे स्वरूप देतो ना, शब्दांनी ते मांडतो. सांभाळून ऍक्सिडेंट होते. आम्ही सांगतो, सांगितलं होत ऐकलं ते. याचा विश्वास असा आहे काय ऍक्सिडेंट होणार आहे, तुझा देव सांभाळणार नाही ना, मी करतो. Your words will bring curse upon you. तुमचे शब्द तुमच्यावर शापाला ओढवतात. Be careful. सावधान राहा. And demons are watching and they will cause some accident. आणि ते असं ऐकून ना अशा काही परिस्थिती निर्माण करतात की तुमचा अपघात व्हायलाच पाहिजे. I told you about my car. मी तुम्हाला माझ्या कारबद्दल सांगितलं होतं. That's a big story. I don't want to repeat or believe it. आणि ते सोडा, मी तुम्हाला सांगितलं त्याच्याआधी, मी पुन्हा सांगितलं. So, self curses are very dangerous. They are very common. स्वतःवर शाप ओढून घेणं हे महाभयंकर आहे. And fear. आणि भीती पण हे होतं. These two reasons are very common in our life. भीती आणि स्वतःवर त्या भीतीमुळे उच्चारलेले शब्द आम्हाला शाप आणतात. And generational sins. एक पिढ्यानपिढ्या चाललेलं पाप. What are the sins? कोणकोणत्या प्रकारची पाप आहेत ती? Number 1. पहिलं, If you are writing, write down. तुम्ही जर लिहित असाल तर लिहून घ्या. The first generation sin is idol worship. पहिलं पाप जे आमच्या पिढ्यानपिढ्या करतात मी ते म्हणजे मूर्ती पूजा. Your parents did idol worship. तुमच्या पूर्वजांनी आई वडील. आराधना केली. आई वडील. आई वडिलांनी केली. Because of that, some demons may enter in your life. आणि त्या मूर्ती पूजेमुळे ते सैतान किंवा दुष्ट आत्मे घरात आले. So this here Bible says if they worship idols, curse will follow till 4th generation.
पवित्र शास्त्र सांगते मूर्ती पूजा जर तुम्ही केली तर चौथ्या पिढीपर्यंत मी तुम्हाला शाप देणार. आई वडील, माझे आई वडील मूर्ती पूजा केल्यामुळे माझ्या आई वडील मूर्ती पूजा केल्यामुळे माझ्यावर पहिली पिढी, माझ्या मुलांसवर दुसरी पिढी, त्यांच्या मुलांसवर तिसरी पिढी, त्यांची मुलं चौथी पिढी पर्यंत दुष्ट आत्मा मागला मूर्ती पूजा केल्या पॅरेंटमध्ये. But see, so that is one of the generational sins. हे आहे एक पिढ्यानपिढ्या चाललेले पाप. Number 2, दुसरा second generational sin is witchcraft. बघा जादू टोना. If our parents did some witchcraft, आमच्या आई वडिलांनी जर काही बाबा असे जादू टोना केला असेल तर so demons will follow us till 4th generation. चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या मागे लागणार. त्यांनी केलं आपण मागे लागणार. या सगळ्या गोष्टीला कसं प्रार्थना करायचे सगळं मी शिकवणार पुढच्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी शिकवणार. ओके, सो दिस इज द थर्ड. नंबर 3, रिजेक्शन इज वन मोर जनरेशनल सिन. बघा नाकारलं जाणं हे देखील ना किंवा स्वतःला नाकारणं किंवा इतरांना नाकारणं हे देखील एक जनरेशनल सिन आहे. म्हणजे पिढ्यापिढ्या तिरस्कार करणे. तिरस्कार करणं. दुसऱ्यांना आम्ही कधी तिरस्कार करू नये, स्वतःला पण कधी तिरस्कार करू नये. यस. स्वतःला कधी पण बिकॉज ऑफ युअर फॅमिली बॅकग्राऊंड डोंट रिजेक्ट युअरसेल्फ. तुमच्या घराचा काहीतरी इतिहास आहे आणि त्याला अनुसरून तुम्ही स्वतःला नाकारणं किंवा तुम्ही दुसऱ्याला नाकारणं. Don't say like this that I am born in this family. What is this family? I would have born in a good family. असे म्हणणं काय या घरात तुम्ही जन्माला आलो काही चांगलं होणार नाही या घरामध्ये. दुसरीकडे जन्माला आलो सुद्धा चांगलं झालं असतं. You are rejecting your own self. तुम्ही स्वतःला इतके नाकारू लागलाय. Yes. याच्यामुळे You might have born in any family, but कोणत्याही God परिवारात- will change your life. तुम्ही कोणत्याही परिवारात जन्माला या, देव तुमचे जीवन बदलतो. Hallelujah. You cannot decide the birth. तुम्ही तुमचा जन्म ठरवू शकत नाही ना. No. But God can decide your future. पण परमेश्वर मात्र तुमचं भविष्य ठरवू शकतो. Amen. Hallelujah. So you are born in any family, but be strong. God is there with you. कोणत्याही परिवारात तुम्ही जन्माला या, पण देव तुमचं भविष्य ठरवेल. Hallelujah. Hallelujah. God will change all these things. आणि या सर्व गोष्टी परमेश्वर बदलत आहे. We will see in the coming days. येणाऱ्या दिवसामध्ये मी याच्यावर थोडं जास्त सांगेन. Number 4, चौथं पिढ्यानपिढ्या चालणारं पाप म्हणजे sexual sin. लैंगिक पाप. If our parents committed any sexual sin, जर आमच्या आईवडिलांनी कोणतं असं लैंगिक पाप केलं असेल तर that will haunt our children. आमच्या मुलांवर देखील त्याचे परिणाम दिसू लागतात. This curse will follow till 10th generation. आणि हे मात्र पिढ्यानपिढ्या चालणारं पाप आहे. याचे शाप 10 वर्षापर्यंत चालतात. 10व्या पिढीपर्यंत. 10 पिढ्यापर्यंत. 10 पिढ्यापर्यंत. Idol worship, fourth generation. मूर्ती पूजा जे आहे त्याचे शाप 4 पिढ्या. Witchcraft curse will follow 4 generations. बघा जादू टोनाचा जो शाप आहे तो देखील 4 पिढ्या. Rejection will follow generation to generation. बघा नाकारले जाण्याचा जो शाप आहे तो पिढ्यानपिढ्या चालत राहणार. But sexual sin will bring curse till 10th generation. पण लैंगिक पाप करणारे जे पिढ्यानपिढ्या करणारे पाप आहेत त्याचे शाप 10 पिढ्यांपर्यंत जाणार. Jacob had 10 children. याकोबाला 10 मुलं होती. He had one son, Judah. त्याचा यहूदा नावाचा मुलगा होता. He committed sin unknowingly, sexual sin with his own daughter-in-law. बघा त्याने त्याच्या सुनेबरोबर म्हणजे न कळतपणे लैंगिक शारीरिक संबंध केला. त्याला माहित आहे की सून आहे. त्याला माहित होतं की सून आहे. He committed that sin. आणि त्याने पाप केलं. But after that, त्याच्यानंतर 10th generation was David. 10वा तुझी पिढी म्हणजे दावीद. David also committed the same sin. दावीद देखील ते पाप करत होता. From where he learned? कुठून आले हे? Because his 10th old generation, Judah committed that sin. He also repeated the sin. त्यांच्या पूर्वजांची 10वी पिढी कुणाला कुठे ते करून बसली होती आणि त्याचे परिणाम हे दावीदापर्यंत आले होते. Yeah, that's very dangerous. हे खूप भयंकर आहे. In idol worship, मूर्ती पूजा some parents they sacrifice animals to their gods.
काही लोक त्यांच्या म्हणजे दैवतांना प्राण्यांचं अर्पण करतात. They got बकरी, कोंबडी, something they will कापतात ना देवाला. हा, कोणत्या प्रकारचं कोकरू वगैरे कापतात बघा. That is very very dangerous. आणि हे सर्वात भयंकर आहे. असं कोणी ज्या घरात दुसऱ्या देवाला कोंबडी, बकरी, रेडा काहीतरी दिला त्या घराचा वाटच लावणार तो. लक्षात घ्या. So where I told you that brother Avinash was sleeping. मी तुम्हाला सांगितलं अविनाश त्या किचनमध्ये झोपला होता. They had some problem, family problem. त्यांच्या घरात काहीतरी समस्या होती दुसऱ्या. Somebody told them, कोणतरी सांगितलं असं, you should cut a sheep head आणि त्याला सांगितलं की एका कोकरूचं डोकं कापा and you bury in the kitchen. आणि ते किचनमध्ये पुरा. And they buried it there. त्यांनी तिथं पुरून ठेवलं. After burying, पुरल्यानंतर these three demons came in their house. हे 3 नवीन दुष्टात्मे त्यांच्या घरात आले. रात्री तिथं कुणी पण झोपू दे, हे तिघं येऊन त्यांच्या बरोबर बसतात. भयंकर आहे. त्यांना झोपू देत नाही, त्यांना त्रास देतात, भीती घालतात. आणि मग ते खेडोखेडी चालत. रक्त जे प्राण्यांना बळी देतात ना ते फार भयानक असते. इथे ब्लड कमाने कारण हा रक्ताचा करार आहे ना. रक्त का रक्ताचा काही करार आहे. Yeah. So because of that, demons will trouble them a lot. कारण असे दुष्टात्मे या साध्या माणसाला खूप त्रास देत असतात. So these are the generational sins. यालाही म्हणतात की पिढ्यानपिढ्या केलेलं पाप. So because of these three kind of sins, evil spirit will enter us. या 3 प्रकारच्या पापांमुळे ना दुष्ट आत्म्यांच्या शरीरामध्ये घरामध्ये प्रवेश करतात. So now what to do? आता करायचं काय? This is the problem. समस्या तर समजली. Yeah, evil spirit will we commit sin. आम्ही पाप केलं म्हणून Satan will have legal right. सैतानाला कायदेशीर हक्क मिळतो आपल्या जीवनावर. We have to confess. आम्हाला कबूल करून पश्चाताप करून सोडून द्यायचं. Most of us do only this much. आणि काही लोक एवढंच करतात. नाही सगळे हेच करतात. सगळे हेच करतात. बरोबर एवढंच करतात. एवढंच करतात. माफी मागायचं, सोडायचं आणि परत करतात. माफी मागून सोडून पूर्णपणे सोडून देतात. पुन्हा ते करतात. 40 days 40 दिवस we were doing only this step. पहिली ही पायरी आम्ही करतो. 40 दिवस You people were doing. तुम्ही सगळे आपण सगळे मिळून करत होतो ना ते. When you were confessing, जेव्हा तुम्ही कबूल करत होता, I was doing something different. मी काही अजून करत होतो त्याच्या पुढे. I will teach you that one today. आणि आज मला तुम्हाला ते सांगायचं. If you just confess, it is not enough. फक्त कबूल करणं पश्चाताप करणं पुरेसं नाही. If you just confess, demons will again come. कारण दुष्टात्मे पुन्हा येणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise God. So we see here, when you confess, the legal right is gone. तुम्ही कबूल केलेला सैतानाचा कायदेशीर हक्क गेला. But authority is there. पण अजूनही अधिकार आहे. अधिकार गेला अधिकार. अजून त्याला अधिकार आहे. So you need to break that authority. तुम्हाला तो अधिकार मोडायचा कसा? How to break the authority? कसा मोडता? Number one, पहिली गोष्ट, you have to renounce the authority. तुम्ही त्याच्या अधिकाराला धिक्कारलं पाहिजे का? ओके. सैतान रागाचा आत्मा तुझा अधिकारनी धिक्कार करतो येशूच्या नावामध्ये असं म्हणायचं. समजलं? समजलं तुम्हाला? भीतीचे आत्मा मी तुला येशूच्या नावामध्ये धिक्कार करतो म्हणायचं. पैशाबद्दल मी भीती घालणाऱ्या आत्म्याला मी धिक्कार करतो येशूच्या नावामध्ये म्हणायचं. समजलं? तर मला प्रार्थना करून सांगू नका. मी तुम्हाला शिकवायला नाही शकत तर तेव्हा सांग. Then number 2, मग दुसरी गोष्ट, you should break the authority. तुम्ही त्या अधिकाराला मोडायचं आहे. You should say, I break your authority over my life. तुम्ही प्रार्थना करत असताना की सैताना तुझा अधिकार मी मोडतो. Every day you people were doing this one, but I was doing this one. प्रत्येक दिवशी ना 40 दिवस तुम्ही सगळे म्हणून वरचं पायरी करत होता. मी हे करत होतो. तुमच्यासाठी हे करत होतो. मी तुमच्यासाठी हे करतो. But now you will do that one. पण आता तुम्ही करू शकता. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise God. So you are going to renounce and break the authority. तुम्हाला त्या
afterwards, मग you have to cast out the evil spirit. आणि मग तुम्ही दुष्ट आत्मे दुसऱ्या लोकांमध्येही काढू शकता. नाही, स्वतःमधलं काढायचं नाही. हा, आपल्याला स्वतःमध्ये काढायचं. दुसऱ्याच्यासाठी पण हेच करायचं आहे, स्वतःसाठी पण हेच करायचं. हेच करायचं. समज इंजेक्शन इन्सुलिन स्वतःला शुगर होते, दुसऱ्यांना इन्सुलिन. सो यू हॅव टू कॅस्ट आउट द डेमन. तुम्हाला हा दुष्ट आत्म्याला धिक्कारायचं आहे, काढून टाकायचं स्वतःमध्ये दुसऱ्यांमध्ये. You have to say like this, in Jesus' name I cast you out. येशूच्या नावामध्ये मी तुला आज्ञा करतो, निघून जा. Then मग wait for some time. काही वेळ थांबा. Allow Holy Spirit to cast out the demon. पवित्र आत्म्याला काम करू द्या, त्या दुष्ट आत्म्याला काढू द्या. Jesus said, येशू म्हणाला, I cast out demons with the finger of Holy Spirit. बघा पवित्र आत्म्याच्या बोटांनी दुष्ट आत्म्याला मी काढून टाकतो. So when you say, devil, I cast you out in Jesus' name, जेव्हा तुम्ही असं म्हणता सैताना मी तुला येशूच्या नावात काढून टाकतो, you imagine in your mind आणि कल्पना करा तुमच्या डोक्यामध्ये काही वेळ that Holy Spirit is coming and He is removing that evil spirit. पवित्र आत्मा येत आहे आणि त्या व्यक्तीला दुष्ट आत्मा काढून टाकत आहे. कल्पना करायची असं करतात. हे करताना हा विश्वास करायचा, कल्पना करायची. असं म्हणत ना तुम्ही काढा, मी काढायला म्हटलं ते भूत म्हणा तू काय पण कमी जाणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Next week I will share some of the very wonderful experience in my life. मी ना काही पुढच्या वेळेला माझ्या जीवनात खूप अतिशय अद्भुत अनुभव तुमच्याबरोबर सांगेन. When demons comes, I am more bold. जेव्हा दुष्ट आत्म्यापर्यंत आले ना तर मला अजून जरा जास्त शक्ती म्हणजे धाडस मिळतं. मला इतकं धैर्य येते, ते कुठून येते मला माहित नाही, पण जरा सुद्धा न घाबरण्यासारखा परमेश्वर मला कृपा करतो. Hallelujah. हालेलुया. Those demons will start crying. बघा मी दुष्ट आत्म्यांना रडताना बघितलं. दुष्टात्मा भीक मागतात, मला त्रास देऊ नको, त्रास देऊ नको. They are crying. I can show you one video. I have a mobile. माझ्या मोबाईलमध्ये कसा व्हिडिओ आहे ते दाखवेन. ते भीक मागतात, ते मला त्रास देऊ नको. मला सोडून जा, मला त्रास देऊ नको म्हणून. Because God has taught us these things. कारण परमेश्वराने मला शिकवलं आहे. We need to learn. आम्हाला हे शिकायला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. So this whole week you practice these things. बघा एक या पूर्ण आठवड्यात. हा या पूर्ण आठवडा मला याचा सराव करायचा आहे. Amen. Amen. Hallelujah. Amen. And you have to, you can take photo of this